नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुळाचा पदार्थ रताळ्याची खीर। ही खीर तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे साहित्य घेतले, त्यामध्ये रताळं, कच्चं रताळं आहे, त्याला मी उकडून घेतले 10 मिनिटांसाठी। त्यानंतर त्याची साल काढून किसणीवरती मी किसून घेतलेलं आहे। चीज ग्रेटरवरती सुद्धा आपण हे किसून घेऊ शकतो। त्यानंतर इथे मी घेतले दूध घेतले अर्धा लिटर, त्यानंतर साखर घेतली आहे, त्यानंतर काजू, मनुका, बदाम आणि इथे वेलची पूड घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन हलकंसं गरम झालं की मी त्यात घालणार आहे दूध। इथे मी कच्चं दूध वापरलेलं नाहीये, मी दूध आधीच गरम करून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे मी फार वेळ लागणार नाहीये खीर बनवायला। जर दूध कच्चं असेल तर आपल्याला इथे दुधाला आधी गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपण बाकीच्या प्रोसेस करणार आहोत। इथे मी दूध आधीच गरम करत ठेवलेलं होतं, म्हणून मी हलकंसं चमच्याने थोडंसं फिरवणार आहे आणि एक 5 मिनिटांसाठी दूध गरम करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे त्यात घालणार आहे साखर। इथे मी 1 वाटी साखर घालते। तुम्हाला ज्याप्रमाणे गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता। मी इथे 1 वाटी साखर घातली आहे। त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एक स्लो आचेवरतीच आपल्याला हे सर्व करायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मी मीडियम फ्लोवरती सतत आपण हलवत राहायचं आहे, म्हणजेच साखर विरघळेल आणि दूधसुद्धा वरती येणार नाही। रताळ हे आधीच थोडंसं गोड असतं, म्हणून मी खूप इथे जास्त साखर घातलेली नाही। एक मीडियम गोड होईल इतपतच साखर इथे मी घातलेली आहे, नाहीतर आपली खीर खूप गोड लागेल। आता इथे जे मी रताळ किसून घेतलेलं आहे ते इथे घालणार आहे। रताळ सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपली ही खीर बनायला फार वेळ लागणार नाही, कारण रताळंसुद्धा आधीच उकडून घेतलेलं होतं, दूधसुद्धा मी आधीच गरम करून घेतलेलं होतं, त्यामुळे आता आपली खीर एक 10 मिनिटामध्ये बनून लगेच तयार होईल। आता मी इथे रताळं दुधामध्ये मिक्स करून घेतले। त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घालते। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घाला। मी इथे मनुका घालते, त्यानंतर मी काजू घालणार आहे आणि त्यानंतर मी बदामाचे थोडेसे काप घालणार आहे। रताळ्याची खीर तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। त्यानंतर इथे मी वेलची पावडर घालते। फ्लेवरसाठी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी आपण इथे उकळी काढून घेणार आहोत आणि थोडीशी घट्टसर झाल्याच्या नंतर आपली इथे खीर बनून तयार होईल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वरतून 2 चमचे साजूक तूप सुद्धा घालू शकता, म्हणजे त्याला अजून छान फ्लेवर येईल। आता इथे मी 5 मिनिटांसाठी उकळी काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। एक थोडीशी घट्टसर होईपर्यंत मी इथे उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर माझी खीर बनून तयार होईल। तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी खीर इथे दिसते। मी तुम्हाला दाखवते, छान अशी घट्टसर सुद्धा होत आलेली आहे ती। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही ही गरमागरम रताळ्याची खीर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी रहा।